सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शिफ्ट वाईज डिटेल अनालिसिस करणार आहोत की नक्की तुमच्या एक्झामच्या डेटच्या अकॉर्डिंग आणि तुमच्या शिफ्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला नक्की किती बोनस मार्क्स मिळाले आहेत, फिजिक्समध्ये किती बोनस मार्क्स आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती आहेत, मॅथमॅटिक्समध्ये किती आहेत आणि बायोलॉजीमध्ये किती आहेत. तर हे सगळे आपण बोनस मार्क्स डिस्कस करणार आहोत. त्यासोबत तुमच्या आन्सर कीमध्ये किती चेंजेस झालेत, म्हणजे तुमच्या आन्सर कीमध्ये कुठल्या क्वेश्चनचे ऑप्शन्स हे चेंज झालेत, तर ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सिंपल वेमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबत भरपूर म्हणजे प्रश्न होते की दादा हे बोनस मार्क्स कोणाला मिळणार आहेत, सगळ्यांना बोनस मार्क्स मिळणार की ठराविक मुलांनाच बोनस मार्क्स मिळणार, तर त्यावर पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबत भरपूर म्हणजे असे पण प्रश्न होते की दादा आता फायनल आन्सर की येणार का, आमची फायनल आन्सर की कधी रिलीज होणार, तर ह्या पण प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये देणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात पहिले आपण हे बघूया की नक्की तुम्हाला शिफ्ट वाईज किती बोनस मार्क्स मिळाले आहेत. आता ह्याकडे मी एक तुमच्यासाठी PDF क्रिएट केलेली आहे. आता जी आपल्याला PDF CET सेल प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजिंग असतं की आपल्याला किती बोनस मार्क्स मिळाले, तर हे आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेट करावं लागतं. बट ह्या PDF मध्ये मी तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. प्रत्येक शिफ्ट वाईज तुम्हाला सब्जेक्टमध्ये किती मार्क मिळालेले आहेत, किती इनकरेक्ट क्वेश्चन होते, किती त्याचे तुम्हाला मार्क मिळाले आहेत आणि टोटल मार्क किती मिळाले आहेत, तर हे सगळे मी तुम्हाला ह्या PDF मध्ये दिलेलं आहे. जसे की तुम्ही ते बघू शकता. सगळ्यात पहिले 13 एप्रिल जी PCB ग्रुपची शिफ्ट होती, इव्हिनिंग शिफ्ट म्हणजे आफ्टरनून शिफ्ट, ह्याचे फिजिक्समध्ये एक क्वेश्चन इनकरेक्ट होता, केमिस्ट्रीचा एक क्वेश्चन इनकरेक्ट होता, बायोलॉजीचे 0 क्वेश्चन इनकरेक्ट होते आणि दोन्ही आपल्याला फिजिक्स अँड केमिस्ट्री ह्या दोन्ही एक क्वेश्चनचे आपल्याला एक मार्क प्रोव्हाइड केले आहेत आणि तेच आपल्याला 2 मार्क बोनस म्हणून मिळालेले आहेत. जर आपण 17 एप्रिलच्या शिफ्टचं बघितलं, मॉर्निंग शिफ्ट, तर बायोलॉजीच्या पेपरमध्ये एक क्वेश्चन इनकरेक्ट होता, त्याचे तुम्हाला 1 मार्क मिळाले आणि टोटल तुम्हाला 1 मार्क बोनस म्हणून मिळाले. तेच जर आपण 19 एप्रिलचं बघितलं, 19 एप्रिलला मॉर्निंग शिफ्टला फिजिक्समध्ये एक क्वेश्चन इनकरेक्ट होता, मॅथमॅटिक्समध्ये एक क्वेश्चन इनकरेक्ट होता, फिजिक्सच्या एका क्वेश्चनला 1 मार्क मिळाले, मॅथमॅटिक्सच्या एका क्वेश्चनला 2 मार्क असतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते 2 मार्क मिळाले आहेत. टोटल तुम्हाला 3 बोनस मार्क्स हे मिळाले. तेच जर आपण 19 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टचं आपण बघितलं तर टोटल तुम्हाला 4 बोनस मार्क्स मिळाले आहेत. 20 एप्रिलचं मॉर्निंग शिफ्ट आपण बघितली तर 5 बोनस मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत. 20 एप्रिलची इव्हिनिंग शिफ्टला 6 बोनस मार्क्स मिळाले आहेत. 21 एप्रिल मॉर्निंग शिफ्टला तुम्हाला 6 बोनस मार्क्स मिळाले आहेत. 21 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टला तुम्हाला 4 बोनस मार्क मिळाले आहेत. 22 एप्रिल मॉर्निंग शिफ्टला तुम्हाला 2 बोनस मार्क्स मिळाले आहेत. 22 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टला तुम्हाला 2 बोनस मार्क्स मिळाले आहेत. परत त्यासोबत 23 एप्रिल मॉर्निंग शिफ्टला तुम्हाला 2 बोनस मार्क्स मिळाले आहेत. आणि 23 एप्रिल इव्हिनिंग शिफ्ट, 23 एप्रिल इव्हिनिंग शिफ्ट ही एक खूप चर्चेमध्ये आहे, कारण की ह्या एका शिफ्टला एवढे जास्त मार्क मिळाले आहेत जे बाकीच्या कुठल्याही शिफ्टला मिळालेले नाही आहेत. तुम्ही ते बघू शकता. 23 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टला फिजिक्समध्ये 0 क्वेश्चन इनकरेक्ट होते, केमिस्ट्रीचे 0 क्वेश्चन इनकरेक्ट होते, बट मॅथमॅटिक्सचे टोटल 5 क्वेश्चन्स हे इनकरेक्ट होते. तर ह्या 5 क्वेश्चनला तुम्हाला टोटल 10 मार्क दिलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 2-2 मार्क, म्हणजे टोटल तुमचे 10 मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला टोटल 10 मार्क तुम्हाला बोनस म्हणून मिळणार आहेत. म्हणजे जी पण मुलं 23 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टला असतील तर तुम्हाला 10 बोनस मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. आता त्याच्यानंतर 25 एप्रिल मॉर्निंग शिफ्टला 6 बोनस मार्क्स आहेत. 25 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टला 5 बोनस मार्क्स आहेत. 26 एप्रिल मॉर्निंग शिफ्टला 3 बोनस मार्क्स आहेत. 26 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टला 6 बोनस मार्क्स आहेत. आणि 5 मे इव्हिनिंग शिफ्टला 1 बोनस मार्क्स आहे, कारण की एकच केमिस्ट्रीचा क्वेश्चन इनकरेक्ट होता, तर एकच बोनस मार्क तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर ही मी तुम्हाला PDF पूर्ण सिंपल वेमध्ये एक्सप्लेन करून दिली आहे, कारण की माहिती आहे की आपल्याला CET सेल आपल्याला PDF प्रोव्हाइड करताना त्याच्यामध्ये सगळ्याच मुलांना समजत नाही की ह्याच्यामध्ये आपल्याला कुठले बोनस मार्क्स काउंट करायचे आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला जी पण तुमची शिफ्ट असेल त्या शिफ्टच्या अकॉर्डिंग तुम्ही चेक करू शकता की किती क्वेश्चन कुठल्या सब्जेक्टचे इनकरेक्ट होते आणि किती तुम्हाला टोटल बोनस मार्क मिळालेत. हे झालं तुमचं बोनस मार्कचं. आता जर आपण चेंज इन आन्सर की बघितलं, चेंज इन आन्सर की म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. भरपूर मुलांना कन्फ्युजन होतं. चेंजिंग आन्सर की म्हणजे तुमच्या आन्सर कीमध्ये फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन आहे, CET सेलने जेव्हा तुमची आन्सर की रिलीज झाली होती त्यावेळी CET सेलने सांगितलं होतं की त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं ऑप्शन हे C आहे. बट भरपूर मुलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन रेज केलं की नाही बाबा, CET सेल ह्या क्वेश्चनचं ऑप्शन C नाही आहे, ह्या क्वेश्चनचं ऑप्शन A आहे. तर त्या रिगार्डिंग त्यांनी ऑब्जेक्शन रेज केलं होतं आणि तेच CET सेलला समजलं आणि त्यांनी आन्सर कीमध्ये चेंज केलं. त्यालाच आपण बोलतो चेंज इन आन्सर की. म्हणजे आन्सर कीमध्ये चेंज काय केलं आहे की जे CET सेलने आधी तुम्हाला फॉर एक्झाम्पल C ऑप्शन करेक्ट दिलं होतं, तर ते C ऑप्शन आता इनकरेक्ट दिलेलं आहे
आणि आता दुसरं जे पण करेक्ट ऑप्शन असेल, फॉर एक्झाम्पल ए हा करेक्ट ऑप्शन असेल तर ए हा करेक्ट ऑप्शन तुम्हाला ह्याकडे दिलेला आहे. तर त्याच प्रकारे आपल्याला चेंज इन आन्सर कीमध्ये काउंट करायचं आहे. आता चेंज इन आन्सर कीमध्ये सगळ्यांनाच बोनस मार्क्स मिळतील असं नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 9 एप्रिलचं बघितलं, 9 एप्रिल इव्हिनिंग शिफ्ट. इव्हिनिंग शिफ्टला बायोलॉजीच्या सब्जेक्टमध्ये एक क्वेश्चन असा होता, ह्याकडे क्वेश्चन ID दिलाय. आता तुम्हाला माहिती आहे की सीड सेल पूर्ण क्वेश्चनचं देत नाही, त्याच्यामध्ये क्वेश्चन ID देतं. ह्या क्वेश्चन IDचा आधी जेव्हा आन्सर की रिलीज झाली होती त्यावेळी करेक्ट ऑप्शन वेगळा दिला असेल. फॉर एक्झाम्पल करेक्ट ऑप्शन ए दिला असेल किंवा ऑप्शन बी तुम्हाला दिला असेल. बट आता ह्याच्यावर कोणीतरी ऑब्जेक्शन रेज केलं आणि ते सीड सेलने आन्सर चेंज केलेलं आहे, आन्सर कीमध्ये चेंज केलेलं आहे. जे आधी ऑप्शन वेगळं दिलं होतं ते आता आन्सर चेंज करून ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन IDचं करेक्ट ऑप्शन हे ऑप्शन डी दिलेलं आहे. येथे तुम्हाला 4 दिसतंय ब्रॅकेटमध्ये. 4 म्हणजे काय की ऑप्शन डी हा करेक्ट आहे. त्यासोबत अजून एक क्वेश्चन आहे, ह्याकडे क्वेश्चन ID दिलेला आहे. ह्या क्वेश्चनचं ऑप्शन वेगळं असेल आधी, बट ह्या इकडे सीड सेलने चेंज केलेलं आहे. ह्या क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन हे ऑप्शन डी तुम्हाला दिलेलं आहे. त्यासोबत अजून एक क्वेश्चन इनकरेक्ट आहे, ह्याकडे तुम्ही क्वेश्चन ID चेक करू शकता. ह्या क्वेश्चन IDचा आधी करेक्ट ऑप्शन वेगळा दिला असेल, बट सीड सेलने आता ह्याचं करेक्ट ऑप्शन हे ऑप्शन बी दिलेलं आहे. ऑप्शन बी मी तुम्हाला कशावरनं बोलतोय, ह्याकडे तुम्हाला 2 दिलेला आहे. हा जो 2 नंबर आहे ह्याच्यावरून तुम्हाला समजायचं आहे की ऑप्शन बी हा करेक्ट आहे. जिथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये 1 दिलेला आहे तिथे तुम्हाला समजायचं आहे की ऑप्शन ए करेक्ट आहे. जिथे 3 दिलेला आहे तिथे समजायचं आहे की ऑप्शन सी करेक्ट आहे. आणि जिथे तुम्हाला ऑप्शन 1 दिलेला आहे, 2 दिलेला असेल, ह्या इकडे जसं तुम्हाला 2 दिलाय याचे तुम्हाला समजायचं आहे की ऑप्शन बी तुमचा करेक्ट आहे. त्याच प्रकारे तुम्ही त्या प्रत्येक शिफ्ट वाईज जेवढे पण क्वेश्चन ID मी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही क्वेश्चन ID चेक करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 20 एप्रिलच्या शिफ्टमध्ये असाल, 20 एप्रिल इव्हिनिंग शिफ्ट, तर इव्हिनिंग शिफ्टमध्ये मॅथमॅटिक्सचा हा एक क्वेश्चन ID आहे. ह्या क्वेश्चन IDचा आधी करेक्ट ऑप्शन काहीतरी वेगळा दिला असेल. फॉर एक्झाम्पल ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन दिला असेल, बट काही मुलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन रेज केलं. ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर सीड सेलला कळालं की बाबा आपण जे करेक्ट ऑप्शन दिलं आहे ते करेक्ट ऑप्शन ॲक्च्युअली नाही आहे, करेक्ट ऑप्शन हे वेगळंच आहे. करेक्ट ऑप्शन हे ऑप्शन सी आहे. तर त्यामुळे सीड सेलनी तुमच्या आन्सर कीमध्ये चेंज केलं आहे की हा जो 20 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टमधला मॅथमॅटिक्समधला हा जो क्वेश्चन ID आहे, आता ह्याचं करेक्ट ऑप्शन हे ऑप्शन सी आहे. म्हणजे ज्या पण मुलांनी त्यांच्या आन्सर कीमध्ये ऑप्शन सी ह्या क्वेश्चन IDचं ऑप्शन सी सिलेक्ट केलं होतं त्याच मुलांना बोनस मार्क मिळणार आहेत. ज्या मुलांनी दुसरा कुठला ऑप्शन सिलेक्ट केला असेल त्यांना बोनस मार्क मिळणार नाही आहेत. त्यांचे बोनस मार्क म्हणजे मायनसमध्ये होणार आहेत. म्हणजे जर तुम्हाला आधी सीड त्यांनी सांगितलं असेल की ह्या क्वेश्चनचं आधी ऑप्शन असेल ऑप्शन बी आणि तुम्ही काउंट केलं असेल की बाबा बरं झालं आपल्याला ऑप्शन बी करेक्ट आलं, बट आता सीड त्यांनी तेच ऑप्शन बदललेलं आहे. आता त्याच क्वेश्चनचं ऑप्शन हे ऑप्शन सी दिलेलं आहे. म्हणजे जे तुम्ही आधी ऑप्शन करेक्ट बघितलं होतं त्याला ते इनकरेक्ट समजायचं आहे आणि त्याचे मार्क तुम्हाला मायनसमध्ये करायचे आहेत. जर तुम्ही आधीच ऑप्शन सी हे सिलेक्ट केलं असेल म्हणजे तुम्हाला समजायचं आहे की ह्या क्वेश्चन IDचा तुम्हाला अजून एक बोनस मार्क तुम्हाला मिळाला. त्याच प्रकारे तुम्ही प्रत्येक शिफ्ट वाईज तुम्ही बोनस मार्क्स बघू शकता, चेंज इन आन्सर की तुम्ही बघू शकता, सगळं मी ह्याकडे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल, दोन्ही जर तुम्हाला PDF पाहिजे असतील तर हे दोन्ही PDF मी आपल्या ॲपवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही आपले इझी कॉलेजचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता, प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही PDF बघायला मिळेल. त्या तिकडे मी एक PDF अपलोड करेन ॲडमिशन अपडेट्समध्ये, त्या तिकडून तुम्ही PDF ही डाउनलोड करू शकता. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. नक्की तुम्हाला शिफ्ट वाईज नक्की किती बोनस मार्क्स मिळाले आहेत आणि ह्या चेंज इन आन्सर कीचं नक्की काय सोल्युशन आहे. आता बऱ्याच मुलांचा प्रश्न होता की दादा हे बोनस मार्क्स नक्की कोणाला मिळणार. ज्या पण मुलांनी 1000 रुपये पे करून ऑब्जेक्शन रेज केलं होतं त्याच मुलांना मिळणार की सगळ्या मुलांना मिळणार आहेत. तर बघा जे पण शिफ्टमध्ये मुलं आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका शिफ्टमध्ये 27,000 मुलं असतील आणि जर त्या एका शिफ्टमधनं एका मुलांनी जरी एका क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज केलं असेल आणि तो पर्टिक्युलर क्वेश्चन इनकरेक्ट असेल आणि त्या क्वेश्चनचे तुम्हाला फुल मार्क प्रोव्हाइड केले असतील तर ते फक्त एका मुलालाच नाही त्या शिफ्टमधल्या सगळ्या मुलांना त्या बोनस मार्क प्रोव्हाइड केले जाणार आहेत. म्हणजे इवन तुम्ही ऑब्जेक्शनसाठी कुठलेही 1000 रुपीज पे वगैरे नसतील केले तरी पण तुम्हाला हे बोनस मार्क्स मिळणार आहेत. असं नाही आहे की ज्यांनी ऑब्जेक्शन रेज केलं त्यांनाच बोनस मार्क्स मिळणार, सगळ्यांना हे बोनस मार्क्स मिळणार आहेत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता अजून एक प्रश्न भरपूर मुलांचा होता की दादा आमची फायनल आन्सर की रिलीज होणार का, आणि जर रिलीज होणार असेल तर कधीपर्यंत रिलीज होणार. तर बघा सीड सेल तुमची फायनल आन्सर की वगैरे रिलीज नाही करत. जी पण तुमची आधी आन्सर की रिलीज झाली होती तीच तुमची आन्सर की होती. आता जे तुम्हाला बोनस मार्क्सची तुम्हाला एक पूर्ण डाटा प्रोव्हाइड केला आहे तेवढंच तुम्हाला सीड सेल प्रोव्हाइड करणार आणि ह्याच्यानंतर डायरेक्टली तुमचा स्कोर कार्ड येणार आहे, तुमचा रिझल्ट येणार आहे. जे सीड सेलने तुम्हाला टेंटेटिव्ह डेट दिले आहेत की 16 जूनला तुमचा रिझल्ट येणार, तर त्या दिवशी डायरेक्टली तुम्हाला पर्सेंटाइज समजणार आहेत. ह्याच्यामध्ये फायनल आन्सर की वगैरे येणार नाही आहे.
जर तुम्हाला आन्सर की चेक करायची असेल तर आधीच तुम्हाला डाउनलोड करायला पाहिजे होती, बट आता आन्सर की चेक करायचा काही पण सोर्स नाही आहे. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आणि जर तुम्हाला ते PDF पाहिजे असतील तर ते तुम्ही डायरेक्टली आपल्या ॲपवरनं डाउनलोड करू शकता. त्यासोबत जर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल, पूर्ण तुम्हाला ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पूर्ण गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण स्टार्टपासून ते एंडपर्यंत आम्ही पूर्ण तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहोत आणि एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे जेवढे पण तुम्हाला मार्क मिळतील तर त्या मार्कांच्या अकॉर्डिंग जे पण तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळू शकत असेल त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करू. आणि जी पण तुमची प्रायोरिटी असेल, म्हणजे जर तुम्हाला फक्त टेक ब्रांचेसला अप्लाय करायचं असेल, नॉन टेक ब्रांचेसला अप्लाय करायचं असेल तर तुमच्या प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग आमची कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्यासोबत जर तुमच्या असे काही रिक्वायरमेंट असतील की तुम्हाला फक्त ह्याच डिस्ट्रिक्टमधले कॉलेज पाहिजेत, म्हणजे फक्त तुम्हाला पुण्यामध्येच कॉलेज पाहिजे, मुंबईमध्येच कॉलेज पाहिजे किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला कॉलेज पाहिजे, तर त्याच्या अकॉर्डिंग पण आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. सो ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये अजून भरपूर सारे वेबिनार्स आणि लाईव्ह सेशन सुद्धा कंडक्ट होणार आहेत जे ऑलरेडी सुरू झालेले आहेत. सो जर तुम्हाला पूर्ण गायडन्स पाहिजे असेल कॅपराऊंडच्या रिगार्डिंग तर तुम्ही आपले पर्सनल काउन्सिलिंग हे जॉईन करू शकता. सगळे लिंक्स आणि सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.